हॅलो वेलकम सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या जेडब्ल्यूच्या स्पेशल टॉपिक सिरीज मध्ये. क्वाड्रॅटिक मधला एक इंटरेस्टिंग टॉपिक आपण स्टार्ट केला होता की फाइंडिंग कॉमन रूट्स युजिंग ग्राफ. तर आजचं पण क्वेश्चन त्याच्याशी रिलेटेड आहे. जेवढे जास्त ग्राफ्स आपण कव्हर करणार तेवढेच जास्त आपली प्रॅक्टिस होईल. जेवढी जास्त प्रॅक्टिस होईल तेवढंच ग्राफ ड्रॉइंग मध्ये आणि इंटिग्रेशन सोबत सोबत फाइंडिंग रूट्स इथे पण आपल्याला बरेच हेल्प मिळणार. तर आजचा क्वेश्चन काय म्हणते, फाइंड द कॉमन रूट्स ऑफ द इक्वेशन y इक्वल टू sin x and y इक्वल्स टू mod of x by 2. आता या क्वेश्चनला लिहिण्याच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत. तुम्ही असं पण लिहू शकता की sin x इक्वल्स टू mod x by 10. हा पण सेम आहे क्वेश्चन. किंवा तुम्ही याला असं पण लिहू शकता की sin x इक्वल्स टू mod x डिवाइडेड बाय 10. तिन्ही इक्वेशन काय सारखेच आहे ऍक्च्युअली, कारण की मॉड्युलस 10 का एक नंबर आहे. 10 चा मॉड्युलस काढला की नंबर तसाच राहणार. आता क्वेश्चन सॉल्व्ह करण्याआधी तुम्हाला काही इम्पॉर्टंट पॉइंट मला सांगायचे. इम्पॉर्टंट पॉइंट्स काय काय बघा. सगळ्यात पहिला जो इम्पॉर्टंट पॉइंट आहे, पहिला पॉइंट असा आहे की बी शुअर टू ड्रॉ ग्राफ as accurately as possible. As accurately as possible. आता कोणी म्हणाल की सर ऍक्युरेटली ग्राफ कसा काढणार, आपण तर ग्राफ यूज करत नाहीये है ना, कुठला ग्राफ यूज करणार नाहीये. पण ज्या व्हॅल्यूज आपण घेतोय ना, त्या व्हॅल्यूज कशा असल्या पाहिजे, अप्रॉक्सिमेटली सेम, इक्वल डिस्टन्स, प्लॉटिंग पण सेम असली पाहिजे. त्यामुळे काय होते की आपण ड्रॉ करताना एक ऑलमोस्ट इक्वल असा ग्राफ ड्रॉ करू शकतो. ठीक आहे, ऍक्युरेट म्हणू शकतो. सेकंड पॉइंट काय असला पाहिजे की मेक शुअर, ठीक आहे, जे तुम्ही युनिट्स घेताय खाली किंवा वरती, युनिट्स जे आहे एक्स ऍक्सिस म्हणा किंवा वाय ऍक्सिस वर, युनिट्स काय असले पाहिजे, सिमिलर असले पाहिजे. तर का बरं सिमिलर म्हटलं मी, तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना लक्षात येईल. ठीक आहे. तिसरी जी कंडिशन इंपॉर्टंट आहे, ठीक आहे, ती आहे की ऑलवेज मार्क बाउंड्रीज. ऑलवेज मार्क बाउंड्रीज. तुम्हाला बाउंड्रीज माहित असल्या पाहिजे की स्टार्टिंग पॉइंट किंवा एंड पॉइंट काय आहे. एकदा तुम्हाला ते बाउंड्रीज माहिती पडले की ग्राफ ड्रॉ करणं खूप सोपं असतं. सो उदाहरणार्थ आपल्याकडे दोन इक्वेशन आहेत. बेसिकली जर तुम्ही सॉल्व्ह करतो म्हटलं कुठल्याही ग्राफचं इक्वेशन सोल्युशन, हे इक्वेशन बेसिकली काय म्हणायचं की y इक्वल्स टू ही व्हॅल्यूज आहे किंवा y इक्वल टू ह्या व्हॅल्यूज आहे. म्हणजे तुम्ही याला सेपरेटली दोन वेगळ्या इक्वेशन मध्ये लिहू शकता. एक इक्वेशन y इक्वल टू sin x आहे, दुसरं इक्वेशन y इक्वल्स टू mod of x by 10 आहे. तर चला पहिला ग्राफ काढून बघूया साइनचा. ग्राफ कसा काढायचा, x ऍक्सिस घेतली, y ऍक्सिस घेतली, राईट. आता हा x ऍक्सिस आहे की y ऍक्सिस आहे. जो मला म्हणायचा उदाहरणार्थ जसं की बाउंड्रीज मार्क करायचे. साइनची व्हॅल्यू काय असणार आहे, मॅक्सिमम +1, मिनिमम किती असणार आहे, -1. तर तुमचा ग्राफ नेहमी एक +1 आणि हे अप्रॉक्सिमेटली सेम डिस्टन्स जर तुम्ही अज्युम केलं की -1 याच्यामध्ये राहील. म्हणजे तुम्हाला साइनचा ग्राफ या रेंज मध्ये काढायचा आहे. मी एक रेंज ड्रॉ करून घेतो. ही माझी रेंज आहे, या रेंज मध्ये मला साइनचा ग्राफ काढायचा आहे. तर तुम्ही म्हणाल सर एक्स मध्ये काही रेंज घ्यायची आहे का, सध्या तरी गरज नाही, कारण की आपण फक्त साइनचा ग्राफ काढतोय. साइनचा ग्राफ समजा मी काढला, लेट सपोज ऑरेंज कलरनी. इथून स्टार्ट होते मॅक्सिमम, मिनिमम आणि परत इकडे सेम लॉजिक, मॅक्सिमम, मिनिमम आणि परत इकडे. हा जो आपला ग्राफ आहे तो ग्राफ आहे y इक्वल्स टू sin x, राईट. ओके, सिम्प्लिफाय. पण बघा मेन इश्यू काय की जर तुम्ही इथे पॉइंट पुट केले, जसे उदाहरणार्थ ही व्हॅल्यू किती आहे, पायची आहे, ही व्हॅल्यू किती आहे, मायनस पाय आहे. मधातली व्हॅल्यू घ्यायची असेल तर π/2 झाली. मग जेव्हा तुम्ही दुसरा ग्राफ याच्यावर काढायचा प्रयत्न करणार तर काय होणार, तुमच्याकडे पायची व्हॅल्यू माहिती आहे पण 1 2 3 4 तुम्हाला माहिती नाही, कारण की आपण दुसरा ग्राफ जो काढणार आहे तो 1 2 3 4 चा असेल. सो 1 2 3 4 चा ग्राफ काढण्यासाठी तुम्हाला या पायला ऍक्च्युअल नंबर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. उदाहरणार्थ समजा जर मी इथे लिहिलं की पाय इक्वल्स टू किती आहे, समजा 3.14, बरोबर आहे अप्रॉक्सिमेटली. सो 2 पाय किती असणार आहे, 2 पाय असणार आहे 6.28. 3 पाय किती असणार आहे, 3 पाय असणार आहे 9.40 अप्रॉक्सिमेटली, है ना. हे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूज आहे. म्हणजे मी पायच्या ठिकाणी 3.14 लिहू शकतो, 2 पायच्या ठिकाणी 6.28 लिहू शकतो. जर तुम्हाला π/2 लिहायचं असेल त्याचा अर्थ करा. π/2 चा अर्थ केला तर
15.7 आय थिंक 15.7 येईल, सॉरी 1.57 येईल. ओके, पाय बाय 2 तर मायनस पाय बाय 2 पण सेम राहील. आता हा आपला पहिला ग्राफ आहे साइनचा. जर दुसरा ग्राफ मला काढायचा आहे मॉड एक्स, तर तुम्हाला मॉड्युलसचा बेसिक ग्राफ तर माहिती आहे. तर काय करणार मी, मला माहिती आहे मॅक्सिमम व्हॅल्यू माझी 1 असली पाहिजे, मिनिमम व्हॅल्यू -1 असली पाहिजे. तर हा जो मॉड एक्स आहे, मॉड एक्स बाय 10, याची व्हॅल्यू काय असली पाहिजे, एक तर प्लस किंवा -1. तर माझ्याकडे दोन ऑप्शन आहे, एक तर मॉड एक्स ची व्हॅल्यू असली पाहिजे +10, ठीक आहे, ओके, किंवा मॉड एक्स ची व्हॅल्यू असली पाहिजे -10. म्हणजे ज्या वेळेस बेसिकली एक्स ची व्हॅल्यू +10 आणि एक्स ची व्हॅल्यू -10, कारण की मी इकडे मल्टिप्लाय केला 10 ने. सो मला ग्राफ जो काढायचा आहे तो मॉड्युलसचा, तो ग्राफ असणार आहे +1 साठी 10 पर्यंत, -1 साठी -10 पर्यंत. जेव्हा मी ग्राफ काढणार अशा प्रकारे एक्स ऍक्सिस घेतली, इथे वाय ऍक्सिस काढतो, छोटाच काढतो, ठीक आहे, कारण की मला 1 च्या वर जाऊ शकत नाही, कारण की मॉड्युलसची व्हॅल्यू हमेशा काय असणार आहे, 1 असणार आहे, आणि मॉड्युलसची व्हॅल्यू नेहमी पॉझिटिव्ह 1 पाहिजे. इथून जेव्हा आपण सॉल्व्ह करणार आहे तेव्हा इथे +1 -1 म्हणण्यापेक्षा मी म्हणू शकतो की हा x/10 जो आहे तो एक तर +1 असेल, किंवा हा x/10 जो आहे तो काय असणार आहे -1. मग इथून सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला ह्या दोन कंडिशन्स मिळतात की x ची व्हॅल्यू +10 असेल तेव्हा +1 भेटणार, x ची व्हॅल्यू -10 असेल तेव्हा -10 भेटणार. ठीक आहे, आता मी ऍक्च्युअली -10 +10 इथे काढू शकतो, पण तो मोठा ग्राफ दिसेल. तुम्ही एक आयडिया म्हणून, फक्त आयडिया लक्षात ठेवा, ऍक्युरेट ग्राफ काढायचा पण टाइम आहे, की समजा मी अज्युम करतो की इथे माझं +10 आहे आणि सेम डिस्टन्स पकडलं की इथे माझं काय -10 आहे. तर या व्हॅल्यूज साठी मला +1 आणि -1 ची व्हॅल्यू मिळते. मग मी या ग्राफला काय करणार आहे, जॉईन करणार आहे. बघा, मॉड्युलसचा ग्राफ असा राहतो आपला. हा जो ग्राफ तयार झाला माझा, हा माझा ग्राफ आहे y = मॉड्युलस ऑफ x/10. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट एकदम सोपा आहे. जसं मी म्हटलंय तुम्हाला की जर आपल्याला कॉमन रूट पाहिजे असेल, कॉमन सोल्युशन पाहिजे असेल, तर आपल्याला काय पाहिजे, इंटरसेक्शन पॉइंट पाहिजे. तर इंटरसेक्शन पॉइंट काढण्यासाठी मी दोन्ही ग्राफला ओव्हरलॅप करतो. आता ओव्हरलॅप करताना बघा, इथे व्हॅल्यू 1 2 3 4 10 पर्यंत आहे, इथे व्हॅल्यूज पायच्या फॉर्म मध्ये आहे. तर मला पायला कन्वर्ट करावं लागेल 1 2 3 4 मध्ये, आणि तुम्ही बघू शकता 3 पायची व्हॅल्यू 9 पॉइंट आहे. तर जो ग्राफ आहे तो 3 पायच्या पुढे गेलाय, तिकडे या साईडला, कारण की 10 व्हॅल्यू आहे, आणि लेफ्ट साइडला ग्राफ 3 पायच्या मागे आलेला, म्हणजे -10 मागे आलेला आहे. तर जेव्हा मी ड्रॉ करणार त्यावेळेस एक सिंपली समजा एक्स ऍक्सिस काढली. ओके, आता बघा पुढे दोन्ही ग्राफ काढतो मी, दोन्ही ग्राफच्या अप्रॉक्सिमेट मेजरमेंट मला माहित असल्या पाहिजे. ठीक आहे, सो इथे असेल +1, वाय ऍक्सिस आणि एक्स ऍक्सिसचं रिलेशन वेगळं असलं तरी काही हरकत नाही, इथे -1. ओके, आता मी इथे समजा पकडून घेतो, सगळ्यात पहिले जर तुम्ही डायरेक्ट 10 चा ग्राफ काढला तर त्याच्यामध्ये तुम्ही साइन फिट करावं लागेल जबरदस्ती, त्यापेक्षा मी आधी साइनचा ग्राफ काढतो. सो हा +1 इथे आणि इथे. सो याच्या आधी मी साइनचा ग्राफ काढून घेतो. किती राऊंड पाहिजे बघा, एक पायसाठी एक लूप आला, दुसरा पाय आणि तिसरा पाय, 3 लूप आले पाहिजे राईट साइडला, 3 लूप लेफ्ट साइडला. तुम्ही लूप कसे काढले तरी हरकत नाही, छोटे काढले मोठे काढले, इट विल स्टिल गिव्ह द सेम आन्सर. जसं उदाहरणार्थ हा ग्राफ संपला. ओके, याच्या पुढे जाईल तो कुठे, 3 लूप मी काढलेले आहे, सेम लॉजिक इथे 1 2, याच्या पुढे इथे 3 लूप असेल. आता 3 लूप काढायचा फायदा असा आहे की मला माहिती आहे की ही व्हॅल्यू आहे पाय, जी अप्रॉक्सिमेटली 3 पॉइंट काहीतरी आहे, हा 6 पॉइंट झाला, आणि हा काय 9.3 पाय आहे. ज्या वेळेस तुम्ही 3 पायचं थोडं पुढे जाता, इथे माझी व्हॅल्यू काय असेल, 10 असेल. 3 पायच्या पुढे काय असणार आहे, 10. सेम लॉजिक इथे असणार माझ्याकडे -पाय, -2 पाय, इथे असेल -3 पाय. -9 पेक्षा आणखी थोडा मागे जर आपण आलो तर आपल्याला काय भेटणार, इथे मला भेटणार -10. तर माझ्यासाठी +10 आणि -10 आपल्याला दोन व्हॅल्यूज मिळालेल्या आहे, इथे +10 आहे, इथे -10 आहे. फक्त याच्यावर मॉड्युलसचा ग्राफ काढायचा आहे. दोन्ही पॉइंटला आपण जॉईन करणार. मॉड्युलसचा ग्राफ येलो कलरचा आहे. सो इथून स्टार्ट केलं, ड्रॉ केलं, हा मला भेटला पहिला पॉइंट, आणि इकडल्या साईडला तुम्ही जर जॉईन केलं, हे मला मिळाला दुसरा पॉइंट. हा जो माझा ग्राफ आहे मॉड्युलसचा आहे, आणि तो जो ऑरेंज कलरचा ग्राफ आहे तो आहे साइनचा. तर दोन्ही ग्राफ मी एका ठिकाणी काढलेले आहेत. तुम्ही बघू शकता की
एक विचार करून जेव्हा आपण पद्धत सॉल्व्ह करतो तर आपला ग्राफ ऑलमोस्ट ॲक्युरेट म्हणू शकतो आपण. आता आपल्यासाठी जो महत्वाचा मुद्दा होता तो काय होता की नंबर ऑफ कॉमन पॉइंट्स काय आहेत बघा. कुठे कुठे इंटरसेक्ट करते, या पॉइंटला इंटरसेक्ट केला हा पहिला, इथे इंटरसेक्ट केलाय हा दुसरा, इथे इंटरसेक्ट केलाय हा 3 4, सिमिलरली इकडे 5 आणि हा 6. ज्या ज्या ठिकाणी पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे ते काय आपला नंबर ऑफ सोल्युशन. सो हियर there are 6 intersection point, there are 6 intersections point, 6 intersection points असल्यामुळे आपण म्हणू शकतो की therefore there are 6 solution to given equation. There are 6 solutions. कारण की याच्या पुढे जर तुम्ही मॉड्युलसचा ग्राफ दिला तो 1 च्या वरती जाईल, तिथे साइन पोहोचणार नाही. इथे तुम्ही मॉड्युलसचा ग्राफ लेफ्ट साइडला इन्क्रीज केला तिथे पण तो -1 च्या वर जाईल, इथे पण तुम्हाला साइन सोबत इंटरसेक्ट भेटणार नाही. या डायग्राम आपण एक दोन गोष्टी आणखी करू शकतो की पॉझिटिव्ह सोल्युशन्स काढतो म्हटलं किती असणार आहे. ठीक आहे, पॉझिटिव्ह सोल्युशन्स शब्द बघा काय वापरला आहे मी, पॉझिटिव्ह सोल्युशन्स. पॉझिटिव्ह सोल्युशन्स नेहमी काय असतात, राईट साइडचे असतात. सो या y ऍक्सिस च्या राईट साइडला किती पॉइंट आहे, 1 2 3. सो देयर आर 3 पॉसिबल सोल्युशन्स. 3 सोल्युशन्स आहे पॉझिटिव्ह. जर तुम्हाला निगेटिव्ह विचारलं असतं तर निगेटिव्ह सोल्युशन्स साठी विचारायचं असेल तर लेफ्ट हँड साइडचे असतील आपले निगेटिव्ह सोल्युशन्स. सो निगेटिव्ह सोल्युशन्स मोजून घ्या तुम्ही. 2 तुमच्याकडे निगेटिव्ह सोल्युशन्स आहेत. ठीक आहे, 2 सोल्युशन्स आहे निगेटिव्ह. आणखी तुम्ही एक शब्द विचारू शकता इथे नॉन पॉझिटिव्ह किंवा नॉन निगेटिव्ह. जर तुम्ही म्हटलं नॉन पॉझिटिव्ह म्हणजे असे नंबर जे पॉझिटिव्ह नाही आहेत. पॉझिटिव्ह किती आहे टोटल, 3 पॉझिटिव्ह आहे. तर नॉन पॉझिटिव्ह किती सोल्युशन झाले, 3. जर तुम्हाला म्हटलं असेल नॉन निगेटिव्ह सोल्युशन्स, निगेटिव्ह किती नाही आहे, ऍक्च्युअली 3 निगेटिव्ह नाही बघून घ्या. नॉन निगेटिव्ह हे निगेटिव्ह नाही आहे, 1 2 3 4. देयर आर 4 नॉन निगेटिव्ह सोल्युशन. सो अशा प्रकारे आपण ग्राफचा यूज करून अशा फंक्शनचा सॉल्व्ह करू शकतो ज्याला आपण अल्जेब्रिकली सॉल्व्ह करता येत नाही.